श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, लक्ष्मीला आपण बोलवतो पण तशी येत नाही ती. मग आपल्याला तिला आकर्षित करावं लागते. मग आकर्षित कशाने होते? छोटासा उपाय तुमच्याकरिता आणलेला आहे. सगळ्यांना माहित आहे, हळकंड ज्याने लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी माताला हळद अतिशय आवडती आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? छोटासा घरगुती उपाय आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हळकंड असतात. हळकंड हे दोन प्रकारचे असते. एक लेकूरवाळ हळकंड असते आणि एक साधं हळकंड. साधं म्हणजेच काय, जे सिंगल असते त्याला साधं म्हणतात आणि जे एक हळकंड असते आणि त्याला छोटासा कोण आलेला असते त्याला लेकूरवाळ हळकंड असं म्हणतात. मग एक हळकंड आपण घ्यायचं आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्याच्या नंतर त्याला कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पुसल्याच्या नंतर त्याला धुपवून घ्यायचं आहे. धुपवून म्हणजे एखादी अगरबत्ती लावायची किंवा एखादा छानसा धूप लावायचा आहे. तो लावल्याच्या नंतर त्याला त्याच्यावरती फिरवायचं आहे त्या हळकंडाला. मग हळकंडाला फिरवल्याच्या नंतर आपल्या उजव्या हातावरती त्या हळकंडाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक माळ ओम श्रीम श्रीये नमः. मी आधीच्या व्हिडिओमध्ये हा मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा मंत्र तुम्हाला दिलेला आहे. तर ह्या मंत्राची आपण एक माळ हळकंडावर करायची आहे. मग हळकंडावर ही माळ केल्याच्या नंतर काय करायचं आहे? या हळकंडाला रात्रभर आपल्याला एक लाल वस्त्रामध्ये बांधून ते देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या हळकंडाला, जर तुमचा काही व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा कुठेही जो काही तुम्ही उद्योग करत असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं किंवा स्वतःच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. याच्यामुळे लक्ष्मी इतकी आकर्षित होते आणि पैसा तुमच्याकडे यायला लागते आणि तो आल्याच्या नंतरही व्यवस्थितरित्या टिकून राहते. श्री स्वामी समर्थ.